केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मोदी सरकारचं पहिलं बजेट मांडताना घोषणांचा अक्षरशः पाऊस पडला। अब की बार छा गए मोदी सरकार असं या बजेटचं वर्णन करावं लागेल। भाजप सरकारच्या पहिल्याच बजेटमध्ये अच्छे दिन आणण्याचा संकल्प अर्थमंत्र्यांनी केला आहे। देशी बनावटीचे मोबाईल फोन्स, कॉम्प्युटरचे पार्ट, चप्पल, बूट, साबण, 19 इंचाखालील एलईडी आणि एलसीडी टीव्ही, तेल, स्टील आणि किरे स्वस्त होणार आहेत। तर सिगारेट, तंबाखू उत्पादनं, पान मसाला, कोल्ड ड्रिंक्स, रेडीमेड ब्रँडेड कपडे आणि सौंदर्य प्रसाधनं महागणार आहेत। संरक्षण आणि विमा क्षेत्रामध्ये 49% एफडीआयचा प्रस्ताव बजेटमध्ये मांडण्यात आलाय। गंगा नदीच्या संवर्धनासाठी नमामि गंगा हा 2000 कोटी रुपयाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जाहीर करण्यात आलाय। बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेसाठी 100 कोटी आणि महिला सुरक्षेसाठी 150 कोटी रुपये उपलब्ध करण्यात येणार आहेत। कृषी क्षेत्राच्या विकासासाठी 8000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। मोदी सरकारनं आयकरची मर्यादा 50,000 वाढवली आहे। आता 2.5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स लागणार नाही। आतापर्यंत 2 लाखांवर उत्पन्न असणाऱ्या लोकांना कर भरावा लागत असे, मात्र आता ती ज्येष्ठ नागरिकांसाठी ही कर सवलत मर्यादा 50,000 वाढवण्यात आली आहे। त्यामुळे ज्येष्ठांना आता पहिल्या 3 लाखांच्या उत्पन्नावर कर सवलत मिळणार आहे। गृह कर्जाच्या व्याजाला करातून सवलतीची मर्यादा ही 1 लाखांवरून 2 लाखांवर नेण्यात आली आहे। त्यामुळे गृह कर्ज घेतलेल्या नोकरदारांना मोठा दिलासा जेटलींनी दिलाय। यासोबतच एटीसी कलमाअंतर्गत केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीवर पूर्वीच्या 1 लाखांची मर्यादा ही 1.5 लाखांवर नेण्यात आली आहे। म्हणजेच गृह कर्ज ही गुंतवणूक मिळवून 3.5 लाखांपर्यंत कर सवलत घेता येईल। किसान विकास पत्र पुन्हा एकदा सुरू करण्याची घोषणा जेटलींनी केली आहे। त्यामुळे गुंतवणूकदारांना आणखी एक सुरक्षित पर्याय उपलब्ध होईल आणि त्या निधीचा वापर बळीराजाच्या हितासाठी करता येईल। प्रत्येक राज्यात एम्स रुग्णालय सुरू करण्याची घोषणा मोदींनी सत्तेवर येताच केली होती। त्यातल्या पहिल्या टप्प्यातल्या 4 एम्सची घोषणा करण्यात आली आहे। त्यातलं एक विदर्भाला मिळालं आहे। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या नावाजलेल्या व्यवस्थापन अभ्यासक्रम संस्थांची संख्याही वाढणार आहे। नव्या 5 IIM पैकी एक ही महाराष्ट्राच्या वाट्याला आलाय। देशाच्या उद्योगांच्या समग्र विकासासाठी राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉरची घोषणा जेटलींनी केली आहे। त्याचं मुख्यालय पुण्यात असेल, त्यामुळे शैक्षणिक राजधानी असलेलं पुणे आता देशाच्या औद्योगिक नकाशावरही झळकणार आहे। पुण्यातल्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या नावाजलेल्या संस्थेला राष्ट्रीय दर्जा देण्याची घोषणा बजेटमध्ये करण्यात आली आहे। वीस लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये मेट्रो रेल्वे सुरू करण्याची महत्त्वाकांक्षी योजना जाहीर झाली आहे। या सुरुवातीला लखनौ आणि अहमदाबाद या शहरांमधल्या मेट्रोसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे। अर्थसंकल्प मांडला जात असताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी चक्क पहिल्या रांगेत बसलेले दिसले। जेटलींचं भाषण सुरू झालं तेव्हा ते मागच्याच बाकांवर होते, मात्र जेटलींची तब्येत खराब झाल्यानं त्यांनी ब्रेक घेतला तेव्हा राहुल आपल्या आईशी अर्थात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींशी बोलण्यासाठी पुढे आले। त्यावेळी सोनियांनी पहिल्या रांगेत आपल्या बाजूला बसण्यास राहुलला सांगितलं। नको नको म्हणत अखेर राहुल पहिल्या रांगेत बसले। मोदी सरकारच्या बजेटवर काँग्रेस नेत्यांनी जोरदार टीका केली आहे। व्हिजन नसलेलं निराशाजनक बजेट असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसनं दिली आहे। काँग्रेसच्या बजेटची कॉपी असल्याचंही काँग्रेस नेत्यांनी म्हटलंय। मोदी सरकारनं बजेटमधून नवीन असं काहीच दिलं नसल्याचंही त्यांनी म्हटलंय। कृषी क्षेत्रासाठी अत्यंत निराशाजनक बजेट असल्याची प्रतिक्रिया माजी कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दिली आहे। यंदाचं बजेट कृषी क्षेत्रासाठी पोषक नसल्याचं त्यांनी म्हटलंय। बजेटमधून कृषीच्या विकासासाठी कोणतीही भरीव तरतूद नसल्याचंही त्यांनी सांगितलं। महत्त्व महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी नाविन्यपूर्ण अपेक्षित होतं, तसे या बजेटमधून काहीच मिळालं नाही अशी टीका महाराष्ट्रातील काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण आणि राजू सातव यांनी केली आहे।
बजेट सादर केल्यानंतर शेअर बाजारानं मोठी उसळी घेतली। शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये 434 अंशांची उसळी पाहायला मिळाली। सेन्सेक्स 25,879 रुपयांवर सेन्सेक्सनं उसळी घेतली। बजेटमुळे औद्योगिक आणि शेअर मार्केटमध्ये आनंदाचं वातावरण होतं। गोव्यात HIV बाधित मुलांना शिक्षणाच्या हक्कापासून दूर रोखलं गेल्याची घटना उघडकीस आलेली आहे। दक्षिण गोव्यातील रिवण येथील नित्य सेवा निकेतन संस्थेत विविध प्रकारच्या संकटात सापडलेल्या मुलांचं पालन पोषण केलं जातं। यात HIV बाधित मुलांना इतर मुलांसोबत शिकण्यास पालकांनी आक्षेप घेतल्यानं आता या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलाय। प्रशासन, शिक्षण खातं आणि बाल हक्क आयोगानं या मुलांना पाठिंबा दिलाय। राजस्थान विधानसभेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे। मुख्यमंत्री वसुंधरा राजे राज्याचं बजेट सादर करणार आहेत। विविध मुद्द्यांवर राज्य सरकारला कात्रीत पकडण्यासाठी विरोधकही सज्ज झाले आहेत। इराकमधून सुरक्षित भारतात आलेल्या नर्सेस त्यांच्या रोजगाराचा प्रश्न आता निर्माण झालाय। नर्सेस यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी केरळ सरकारनं पुढाकार घेतलाय। आज केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी याविषयी बैठक घेण्याची शक्यता आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।